आज आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या नव्या चॅप्टरच्या स्वाध्यायाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। या ठिकाणी मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया या नवव्या धड्याबद्दलच्या स्वाध्यायाबद्दलची माहिती पाहणार आहोत। नंबर 1 आहे खालील विधाने पूर्ण करा। नंबर 1, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या डॅश पर्याय आहेत। अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात। ब, कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात। क, नाणे बाजाराचे नियमन करतात आणि ड, भांडवल बाजाराचे नियमन करतात। तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात, म्हणजे पर्याय ब। या ठिकाणी पर्याय क्रमांक ब, कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात। त्याच्यानंतर नंबर 2, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण डॅश हे आहे। अ आहे अपुरी बचत, ब, रोख रकमेची वाढती मागणी, क, असंघटित क्षेत्राची उपस्थिती आणि ड, वित्तीय गैरव्यवस्था। ह्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय जे आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, अपुरी बचत। त्याच्यानंतर नंबर 3, वैयक्तिक गुंतवणूकदारांची भांडवल बाजारातील विश्वासार्हता कमी झाली कारण डॅश हे आहे। पर्याय क्रमांक अ, वित्तीय साधनांची कमतरता, ब, खर्चिक व्यवहार, क, कमी मोबदला, ड, वित्तीय घोटाळे। तर या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे ड, वित्तीय घोटाळे। त्याच्यानंतर नंबर 4, वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण पर्याय क्रमांक नफा कमवणे, ब, देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणे, क, बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे, ड, पत नियंत्रण करणे। तर या ठिकाणी या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक अ, नफा कमवणे हे वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण त्या नफा कमवणाऱ्या संस्था आहेत। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, सहसंबंध स्पष्ट करा। सहसंबंध स्पष्ट करामध्ये नंबर 1 तुम्हाला दिलेला आहे। तो नंबर 1 म्हणजे नाणे बाजाराला अल्पकालीन निधी हा दिलेला आहे सोबत, तसं दीर्घकालीन निधी जो आहे त्याला कोणता असेल या संदर्भामध्ये आपणाला त्या ठिकाणी रिकामी जागा भरायची आहे। कोरिलेशन सहसंबंध स्पष्ट करायचा। या ठिकाणी नाणे बाजार जसा की अल्पकालीन निधीचा संबंध येतो नाणे बाजाराला, तसं दीर्घकालीन निधीचा कोणत्या बाजाराशी संबंध येतो तर या ठिकाणी आहे भांडवल बाजार। म्हणून या ठिकाणी शब्द काय लिहायचा आहे, भांडवल बाजार। त्याच्यानंतर नंबर 2, डॅश मध्यवर्ती बँक, तसे भारतीय स्टेट बँक, व्यापारी बँक। तर या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय स्टेट बँक ही व्यापारी बँक आहे। म्हणून या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँक हा शब्द येईल इथं। भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, तर भारतीय स्टेट बँक ही व्यापारी बँक आहे। नंबर 3, सहकारी बँक। सहकारी बँकेला जसं स्थानिक बँकर्स आहेत तसं संघटित क्षेत्र
संघटित क्षेत्राला कोणत्या बँकेचा संबंध येतो? तर त्याचं उत्तर आहे स्थानिक बँकर्स. या ठिकाणी काय करायला पाहिजे, शब्द चुकलेला आहे, तर थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेला आहे. सहकारी बँक संघटित क्षेत्र यायला पाहिजे. तर सहकारी बँक संघटित क्षेत्र, या ठिकाणी स्थानिक बँकर्स न येता सहकारी बँक संघटित क्षेत्र. तर या ठिकाणी स्थानिक बँक असंघटित क्षेत्र यायला पाहिजे. तर म्हणून हे वाक्य जे आहे ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे. नंबर 3चं सहकारी बँक संघटित क्षेत्र हा शब्द काढून संघटित क्षेत्र. तसे स्थानिक बँकर्स असंघटित क्षेत्र हा शब्द लिहितं. म्हणून या ठिकाणी स्थानिक बँकर्स असंघटित क्षेत्र करायचे, तर संघटित झालेला आहे. म्हणजे वाक्य पूर्ण बदलायचे आपल्याला. सहकारी बँक संघटित क्षेत्र, स्थानिक बँकर्स असंघटित क्षेत्र. नंबर 4 प्राथमिक बाजार नवीन रोखे, तर दुय्यम बाजार जुने रोखे. प्रश्न क्रमांक 3 खालील पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा. नंबर 1 बँक खात्याचा प्रकार बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते आणि चालू खाते. तर या ठिकाणी या पर्यायामधून विसंगत शब्द जो कोणता असेल तर तो डीमॅट खाते. म्हणून आपलं उत्तर काय येईल, डीमॅट खाते. नंबर 2 अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ. नंबर 2 अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ. याच्यामध्ये विसंगत शब्द कोणते आहेत बघा. यापैकी कोणता असेल, म्युच्युअल फंड, निधी, चिट फंड, कर्ज कंपन्या. तर या ठिकाणी म्युच्युअल फंड हा विसंगत शब्द आहे. नंबर 3 वित्तीय मालमत्ता. वित्तीय मालमत्तामध्ये बघा रोखे, भूमी, सरकारी सुरक्षा, दुय्यम ठेवी. तर याच्यामध्ये विसंगत शब्द असेल भूमी. म्हणून नंबर 3चा विसंगत शब्द जो आहे प्रश्न म्हणजे नंबर 3 विधान जे आहे वित्तीय मालमत्ता, विसंगत शब्द कोणता असेल, भूमी. नंबर 4 संख्यात्मक पतनियंत्रण साधने. बघा बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, परकीय विनिमय दर, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर. तर या ठिकाणी विसंगत शब्द जो आहे तो आहे परकीय विनिमय दर. हा विसंगत शब्द बाजूला काढून लिहायचा आहे. नंबर 4 प्रश्न क्रमांक 4 विधाने आणि तर्क प्रश्न. खालील पर्यायामध्ये योग्य पर्याय निवडा. नंबर 1 विधान अ. नंबर 1 विधान अ नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. विधान अ नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. तर्क विधान ब नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनांशी संबंधित आहे. तर पर्याय दिलेले आपल्याला नंबर 1 विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. नंबर 2 विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. नंबर 3 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. नंबर 4 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर या ठिकाणी उत्तर आपला येईल पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल दोन्ही विधाने
अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. त्याच्यानंतर नंबर दोन विधान अ, प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रादेशिक शेअर बाजार व्यापाराच्या प्रमाणात घट झाली आहे. तर्कविधान ब, गुंतवणूकदार बॉम्बे भाग बाजार, नॅशनल भाग बाजार यासारख्या मुख्य भाग बाजारामध्ये रोख्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. नंबर 2 विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. नंबर 3 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. नंबर 4 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणून या ठिकाणी नंबर 2 जे आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधाने अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. म्हणून याचं उत्तर जर कोणतं असेल तर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर नंबर 3 विधान बघा. विधान अ, नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव आहे. त्याला तर्कविधान ब, असंघटित क्षेत्रातील प्रक्रिया प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत आहे. पर्याय क्रमांक 1 विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. नंबर 2 विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. नंबर 3 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. नंबर 4 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी येईल. म्हणजे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण करत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर नंबर 4 मध्ये बघा विधान अ. नंबर 4 मध्ये विधान अ, व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. तर्कविधान ब, भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. पर्याय क्रमांक 1 बघा विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. नंबर 2 विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. नंबर 3 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. नंबर 4 दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणून 4चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 येईल. विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. म्हणून या ठिकाणी विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो येईल. विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. याचा उत्तर येईल. विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते हे विधान असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते हे विधान सत्य आहे. म्हणून अशा प्रकारे त्याच्यानंतर प्रश्न 5वा
खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. या ठिकाणी प्रश्न 5वा, त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रामध्ये गुंतवितात. नंबर 2, सारा तिने व तिच्या मैत्रिणींनी संयुक्तपणे तयार केलेल्या निधीत दरमहा वर्गणी देते. नंतर जमा केलेल्या निधी चिठ्ठी पद्धतीने निवडलेल्या सभासदाला दिली जाते. नंबर 3, टीनाने ₹50,000ची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरता बँकेत जमा केली. आणि नंबर 4, अबक ही बँक तिच्या ग्राहकांना डीमॅट सवलती, सुरक्षित ठेव कप्पे, इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरविते. नंबर 6, फरक स्पष्ट करा. प्रश्न 6वा, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नंबर 2, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. नंबर 3, नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील नाणे बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा. नंबर 2, व्यापारी बँकांची कार्ये स्पष्ट करा. नंबर 3, भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. नंबर 4, भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा. नंबर 8, भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. आणि प्रश्न क्रमांक 8व्यामध्ये 2 आहेत. नंबर 1, भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. आणि नंबर 2, रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. हे आपल्याला सविस्तररित्या वर्णन केलं जाईल. प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा. नंबर 1, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या डॅश. उत्तर आहे, कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात. नंबर 2, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण. उत्तर आहे, अपुरी बचत. नंबर 3, वैयक्तिक गुंतवणूकदारांची भांडवल बाजारातील विश्वासार्हता कमी झाली कारण डॅश हे आहे. उत्तर, वित्तीय घोटाळे. नंबर 4, वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण. उत्तर आहे, नफा कमवणे. याच्यानंतर प्रश्न नंबर 2, सहसंबंध पूर्ण करा. नंबर 1, नाणे बाजाराचा सहसंबंध अल्पकालीन निधीशी आहे, तसा दीर्घकालीन निधीचा संबंध भांडवल बाजाराशी येतो, म्हणून या रिकाम्या जागेत भांडवल बाजार. त्याच्यानंतर नंबर 2, भारतीय रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे. भारतीय स्टेट बँक जशी व्यापारी बँक आहे तसे मध्यवर्ती बँक कोणती असेल तर या ठिकाणी आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँक हे शब्द भरावा लागेल. नंबर 3, सहकारी बँक याचा संबंध संघटित क्षेत्राशी येतो, तर स्थानिक बँकर्सचा संबंध असंघटित क्षेत्राशी येतो, म्हणून या ठिकाणी असंघटित क्षेत्र येईल. तर रिकामी जागा जिथं असेल तिथं असंघटित क्षेत्र असेल. त्याच्यानंतर नंबर 4, प्राथमिक बाजार नवीन रोखे तर दुय्यम बाजार जुने रोखे. दुय्यम बाजाराचा जुन्या रोख्याशी संबंध येतो तर प्राथमिक बाजाराचा नवीन रोख्यांशी संबंध येतो. त्याच्यानंतर नंबर 3, प्रश्न क्रमांक 3, खालील पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा. नंबर 1, बँक खात्याचा प्रकार. विसंगत शब्द आहे डीमॅट खाते. नंबर 2, अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ. विसंगत शब्द आहे म्युच्युअल फंड. नंबर 3, वित्तीय मालमत्ता. विसंगत शब्द आहे भूमी. नंबर 4, संख्यात्मक पतनियंत्रण साधने. विसंगत शब्द आहे परकीय विनिमय दर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, विधाने आणि तर्क प्रश्न. खालील पर्यायामधील योग्य पर्याय निवडा. नंबर 1, विधान अ, नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. तर्कविधान ब, नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनांशी संबंधित आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधाने हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. नंबर 2, विधान अ, प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रादेशिक शेअर बाजार व्यापाराच्या प्रमाणात घट झाली आहे. तर्कविधान ब, गुंतवणूकदार बॉम्बे भाग बाजार, नॅशनल भाग बाजार यासारख्या मुख्य भाग बाजारामध्ये रोख्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधाने अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. नंबर 3, विधान अ,
नाणे बाजारातील असंघटित क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव आहे. तर्कविधान ब, असंघटित क्षेत्रातील प्रक्रिया प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधाने विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. त्याच्यानंतर नंबर 4, विधान अ व्यापारी बँकेअंतर्गत परकीय वित्तीय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. तर्कविधान ब, भारतीय रिझर्व्ह बँकेला असंघटित विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. तर उत्तर येईल त्याचं पर्याय क्रमांक 2, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. नंबर 1, रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रामध्ये गुंतवितात. तर संकल्पना आहे वित्तीय साधने. वित्त व्यवस्था देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीस मदत करते. वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाला विविध उद्देशांसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची उभारणी विविध वित्तीय साधनांद्वारे केली जाते. उदाहरणार्थ भाग आणि बंधपत्रे. इक्विटी शेअर्स समभाग, भाग आणि बंधपत्रे त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे इक्विटी शेअर्स म्हणजे समभाग भांडवल म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग होय. तर बंधपत्रे किंवा बॉन्ड्स म्हणजे दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन होय. त्याच्यानंतर नंबर 2, सारा व तिच्या मैत्रिणींनी संयुक्तपणे तयार केलेल्या निधीत दरमहा वर्गणी देते. नंतर जमा केलेल्या निधी चिठ्ठी पद्धतीने निवडलेल्या सभासदाला दिला जातो. उत्तर आहे संकल्पना आहे चिट फंड्स. हा असंघटित नाणे बाजारातील अनियंत्रित बिगर बँकेचा प्रकार आहे. चिट फंडातील सदस्य यामध्ये नियमितपणे भरणा करतात. एकमेकांनी मान्य केलेल्या निकषांच्या आधारे बोली किंवा चिठ्ठी ड्रॉ पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते. त्यानुसार गोळा केलेला निधी सदस्याला दिला जातो. चिट फंड बहुतांश केरळ आणि तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत. नंबर 3, टीनाने ₹50,000ची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरता बँकेत जमा केली. उत्तर आहे संकल्पना मुदत ठेवी. या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. निश्चित कालावधी ठेवीमध्ये मुदत ठेवीचा समावेश होतो. मुदत ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेवीत असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. यावर दिला जाणारा व्याजदर तुलनेने अधिक असतो. नंबर 4, क ही बँक तिच्या ग्राहकांना डीमॅट सवलती, सुरक्षित ठेव कप्पे, इंटरनेट बँकिंगची सेवा पुरविणे इत्यादी. उत्तर आहे संकल्पना व्यापारी बँकेची सहाय्यक कार्य म्हणजेच व्यापारी बँकेची सहाय्यक कार्य आहेत. व्यापारी बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय. प्रश्न 6वा, फरक स्पष्ट करा. नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट. फरक स्पष्ट करामध्ये नाणे बाजार हा वित्तीय बाजाराचा असा भाग आहे की जेथे 1 वर्षापर्यंतच्या अल्पमुदतीची कर्जे दिली व घेतली जातात. तर या ठिकाणी भांडवल बाजार हा वित्तीय बाजाराचा असा भाग आहे की जेथे मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे दिली व घेतली जातात. दुसरा फरक आहे नाणे बाजारामध्ये अल्पमुदती साधने उदाहरणार्थ वचनपत्रे, विनिमय बिले, व्यापारी बिले, सरकारी रोखे, व्यापारी हुंडी इत्यादीचा समावेश होतो. तर भांडवल बाजारामध्ये दीर्घ मुदती साधने उदाहरणार्थ समभाग, ऋणपत्रे, रोखे इत्यादीचा समावेश होतो. नंबर 3, नाणे बाजारामध्ये वित्तीय बँका
मध्यवर्ती बँका, व्यापारी बँका, वित्तीय कंपन्या, चिटफंड इत्यादी संस्था सहभागी होतात. तर भांडवल बाजारामध्ये रोखे दलाल, म्युच्युअल फंड्स, वैयक्तिक गुंतवणूकदार, व्यापारी बँका, विनिमय रोखे, विमा कंपन्या इत्यादी संस्था गुंतवणूक करण्यास सहभागी होतात. त्याच्यानंतर फरक नंबर 2 मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. मागणी करताक्षणी परत घेता येणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. तर मुदत ठेवी एका विशिष्ट कालावधीनंतर परत केल्या जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेवी असे म्हणतात. या ठेवीवर काही बँका अत्यल्प तर काही मुळीच व्याज देत नाहीत. या ठेवीवर दिला जाणारा व्याजदर तुलनेदृष्ट्या अधिक असतो. नंबर 3 नाणे बाजारातील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. ऑर्गनाइज्ड सेक्टर अँड नॉन ऑर्गनाइज्ड सेक्टर. अनुसूचित असलेल्या संस्थांचा समावेश संघटित क्षेत्रात केला जातो. तर ज्या संस्थांचा समावेश अनुसूचित केलेला नसतो त्याला असंघटित क्षेत्र म्हणतात. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह इत्यादींचा समावेश होतो. तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक, वित्तीय मध्यस्थ संस्था यांचा समावेश होतो. तिसरा फरक आहे संघटित क्षेत्रामध्ये व्याजदराचे नियमन केलेले असते त्यामुळे व्याजदर कमी असतो. असंघटित क्षेत्रामध्ये व्याजदराचे नियमन केलेले नसते त्यामुळे वेगवेगळे व्याजदर असतात व तुलनात्मकदृष्ट्या जास्त असतात. नंबर 4 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रण आणि देखरेखीखाली येते संघटित क्षेत्र. तर असंघटित क्षेत्र हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रण आणि देखरेखीखाली येत नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये समन्वय असतो संघटित क्षेत्रामधल्या. तर असंघटित क्षेत्रामधल्या ज्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये समन्वय नसतो. त्याच्यानंतर प्रश्न 7 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील नाणे बाजारात समोरील समस्या स्पष्ट करा. नंबर 1 दुहेरी रचना. नंबर 2 व्याजदरामध्ये समानतेचा अभाव. नंबर 3 निधीची कमतरता. नंबर 4 हंगामी चढउतार. नंबर 5 वित्तीय समावेशनाचा अभाव. नंबर 6 तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई. ह्या 5 पॉईंटला धरून आपलं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी आपणाला या प्रश्नाच्या संदर्भात माहिती द्यायची आहे. भारतातील नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करा. नाणे बाजार आणि भांडवल बाजार अशा प्रकारचे 2 बाजार त्याच्या संदर्भात आपणाला माहिती स्पष्ट करायची आहे. दुहेरी रचना म्हणजे नाणे बाजाराची दुहेरी रचना कशी आहे तर संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र त्याबद्दल भारतीय नाणे बाजाराच्या समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये विकसित देशाच्या तुलनेत भारतातील नाणे बाजार परिणाम आणि तरलतेच्या बाबतीत कमी विकसित आहेत. खालील मुद्दे भारतीय नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करतात. नंबर 1 दुहेरी रचना. नाणे बाजारामध्ये संघटित ऑर्गनाइज्ड अँड नॉन ऑर्गनाइज्ड असंघटित क्षेत्र असल्यामुळे विघटन पारदर्शकतेचा अभाव आणि वाढती अस्थिरता निर्माण होते. अशा असंघटित बाजारामध्ये समन्वयाचा अभाव असतो. शिवाय तो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रण आणि देखरेखीखाली येत नाही. नंबर 2 व्याजदरामध्ये समानतेचा अभाव. नाणे बाजारामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँका, बिगर बँक, वित्तीय कंपन्या, विकास वित्त संस्था, गुंतवणूक कंपन्या इत्यादी विविध घटकांचा समावेश होतो. म्हणून व्याजाचे अनेक दर असतात. त्या अनुषंगाने कर्जदाराचे विविध प्रकार आहेत. नंबर 3 निधीची कमतरता. अपुऱ्या बचतीमुळे नाणे बाजाराला निधीची कमतरता भासते. दरडोई उत्पन्न, लोकांमध्ये बँकिंग सवयीची कमतरता, निरुपयोगी उपभोग खर्च, ग्रामीण भागात अपुऱ्या बँकिंग सुविधा इत्यादी बाबी देखील नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेसाठी जबाबदार आहेत. नंबर 4 हंगामी चढउतार. निधीची मागणी हंगामानुसार बदलते. विशेषतः ऑक्टोबर ते जून या हंगाम काळात कृषी उत्पादनामध्ये व्यापार करणे
व्यवसायातील गुंतवणूक इत्यादी विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वित्त आवश्यक असते. यामुळे नाणे बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार आढळतात. नंबर 5, वित्तीय समावेशनाचा अभाव. दुर्बल घटक आणि निम्न उत्पन्न गटासारख्या असुरक्षित गटांकरिता अजूनही देशात बँकिंग सुविधा अपुऱ्या असून दुर्बल गट व कमी उत्पन्न वर्गापर्यंत त्या पोहोचू शकलेल्या नाहीत. यातून वित्तीय समावेशन अभाव दिसून येतो. नंबर 6, तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई. वित्तीय बाजार विकासासाठी व सुरळीत कार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, परंतु तंत्रज्ञान सुधारणेमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे नाणे बाजाराच्या कार्यात अडथळे येतात. अशा प्रकारच्या दुहेरी रचना, व्याजदरामध्ये समानतेचा अभाव, नंबर 3 निधीची कमतरता, नंबर 4 हंगामी चढउतार, नंबर 5 वित्तीय समावेशनाचा अभाव आणि नंबर 6 तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई असे वेगवेगळ्या समस्या भारतातील नाणे बाजारासमोर आहेत. त्याच्यानंतर आपणाला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे व्यापारी बँकेची कार्ये स्पष्ट करा. व्यापारी बँकेची विविध कार्ये आहेत. कमर्शियल बँक्स ज्या आहेत त्या नफा कमवण्यासाठी ठेवीदार आणि गुंतवणूकदार या दोघांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे महत्त्वाचे कार्य, प्राथमिक कार्य, प्रायमरी फंक्शन ऑफ कमर्शियल बँक ही आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे ठेवी स्वीकारणे. व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे ठेवी स्वीकारणे. ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग आहे. होय, बचतीमुळे ठेवी तयार होतात. ठेवीचे वर्गीकरण मागणी ठेवी आणि मुदत ठेवी म्हणून केले जाते. नंबर 1 त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे. ठेवीचे मागणी ठेवी, मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. त्या चालू ठेवी आणि बचत ठेवीच्या स्वरूपात आहेत. त्याच्यामध्ये चालू ठेवी, ठेव खाते हे सामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था आणि वित्तीय मंडळाकडून उघडले जाते. चालू ठेवी खातेधारकांना शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत म्हणजेच ओव्हरड्राफ्ट किंवा अधिकर्षावर दिली जाते. तर बचत ठेवी विशेषतः पगारदार वर्ग व छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात. नंबर 2 वित्तीय कालावधी ठेवी या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यामध्येच आवर्त ठेवी व मुदतबंद ठेवी याचा समावेश केला जातो. याला रिकरिंग अकाउंट अँड टाईम डिपॉझिट्स असं म्हटले जातं. याच्यामध्ये 2 भाग आहेत. आवर्ती ठेवी ग्राहकांना नियमितपणे बचत करण्यास प्रोत्साहन देतात. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना द्यावी लागते. त्याच्यानंतर मुदत ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेवीत असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. यावर दिला जाणारा व्याजदर तुलनेने अधिक असतो. त्याच्यानंतर नंबर 2 कर्ज देणे. व्यापारी बँका ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी वापरतात. बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करत असतात. कर्ज, अधिकर्ष सवलत यांचा समावेश अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी केला जातो. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर अधिक असतो. याशिवाय बँका रोख कर्ज, अधिकर्ष सवलत व हुंडी वटविणे इत्यादी सुविधा पुरवितात. नंबर 3 सहाय्यक कार्य. व्यापारी बँका निधी हस्तांतरण, ग्राहकांच्या वतीने रकमा जमा करणे, ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करतात. त्याच्यानंतर नंबर 4 पतनिर्मिती. पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. प्राथमिक ठेवीच्या आधारावर बँका पतनिर्मिती करतात. निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतरची शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी निर्माण होतात. जेव्हा बँका आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकांच्या
बँक खात्यात जमा केली जाते. ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते. राखीव गरजा भागवल्यानंतर उर्वरित रकमामधून कर्ज दिले जाते. ही प्रक्रिया देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे अनुसरण केली जाते. थोडक्यात व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशाची निर्मिती होते. या संदर्भात आपण व्यापारी बँका पतनिर्मिती कशी करतात या संदर्भात इन डिटेल माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याशिवाय या प्रश्नाशी चर्चा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या प्रत्येक शब्दातील प्रत्येक पॉईंटमधील जे काही विश्लेषण आहे त्याचंसुद्धा मी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. जसे की कर्ज म्हणजे काय, रोख कर्ज म्हणजे काय, अधिकर्ष सवलत म्हणजे काय, अल्प मुदतीची कर्जे, मध्यम मुदतीची कर्जे, दीर्घ मुदतीची कर्जे, अधिकर्ष सवलत म्हणजे काय, ह्या हुंडी वटविणे म्हणजे काय, या प्रत्येक शब्दाचं मी विश्लेषण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे हा धडा शिकवत असताना. त्याच्यामुळे तुम्ही आणखी इन डिटेल माहिती घेण्यासाठी या धड्यातल्या हा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला प्रश्न 7वा जो आहे तो तिसरा प्रश्न त्याच्यातला, भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. रोल ऑफ कॅपिटल मार्केट इन इंडिया. भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे भांडवल बाजारामुळे अर्थव्यवस्थेला कसे बळ मिळते आणि भांडवल बाजार भारतीय अर्थव्यवस्थेत गती येण्यासाठी काय काम करतो याबद्दलची माहिती या प्रश्नामध्ये आपल्याला स्पष्ट करता येईल. भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करताना आपल्याला वेगवेगळे मुद्दे पाहावे लागतील. त्यामध्ये दीर्घकालीन मुदतीची बचत, समभाग भांडवल पुरवणे, परिचालन कार्यवाही कार्यक्षमता, त्वरित मूल्यांकन आणि समन्वय या 5 मुद्द्याला धरून आपल्याला उत्तर लिहावं लागेल. म्हणून पहिला आहे दीर्घकालीन मुदतीची बचत. कारण भांडवल बाजार हा दीर्घ मुदतीची कर्जे देणारी आणि घेणारी संस्था आहे. त्याच्यामुळे दीर्घकालीन मुदतीची बचत जर झाली तरच टाईम डिपॉझिट किंवा निश्चित कालावधी ठेवी ज्या आहेत दीर्घ मुदतीच्या त्याच्यातूनच आपल्याला दीर्घ मुदतीची कर्जे देता येतात. म्हणून दीर्घकालीन मुदतीची बचत, औद्योगिक संस्था आणि सरकारकडून गुंतवणुकीच्या निधीची वाढती मागणी असते. परंतु ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोतांची उपलब्धता अपुरी असते. भांडवल बाजार सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध विभागातील दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करण्यास मदत करतो. नंबर 2, समभाग भांडवल पुरवणे. भांडवल बाजार उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करतो. मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच व्यवसाय कार्यवाहीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. नंबर 3, परिचालन म्हणजेच कार्यवाही कार्यक्षमता. भांडवली बाजार व्यवहारातील खर्च कमी करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाची वेळ कमी करून कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करण्यास मदत करतो. नंबर 4, त्वरित मूल्यांकन. भांडवल बाजार समान समभाग आणि कर्ज म्हणजेच रोखे आणि कर्ज रोखे साधनांची उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यास मदत करतो. नंबर 5, समन्वय. भांडवल बाजार वास्तव आणि वित्तीय क्षेत्र, समभाग आणि कर्ज रोखे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, देशांतर्गत आणि बाह्य निधी इत्यादीमध्ये एकत्रीकरण करतो किंवा समन्वय घडवून आणतो आणि भांडवल बाजाराला मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतो. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा. असा चौथा प्रश्न आपल्याला या ठिकाणी प्रश्न 7व्यामध्ये विचारलेला आहे. भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट करा. त्याच्या संदर्भात आपल्याला 5 पॉईंटच्या संदर्भात आपल्याला उत्तर लिहिणे आवश्यक आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो वित्तीय घोटाळे.
वित्तीय घोटाळे. दुसरा मुद्दा आहे अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार, इन्सायडर ट्रेडिंग. नंबर 3 आहे कर्जाची अपुरी साधने. नंबर 4 व्यापाराच्या प्रमाणातील घट. नंबर 5 माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. तर या संदर्भामध्ये पहिला आहे वित्तीय घोटाळे. वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा. यामुळे सार्वजनिक अविश्वास देखील वाढला आहे आणि वैयक्तिक गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास कमी झाला आहे. नंबर 2 अंतस्थ माहितीगार आणि किंमत गैरफेरफार, इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीची गुप्त माहिती असल्याने एखाद्याला वैयक्तिक लाभासाठी अप्रकाशित माहितीची खरेदी विक्री करणे. गैरप्रकारे केलेली किंमत हाताळणी म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्तीच्या मदतीने खरेदी विक्री करून भागाच्या किमती वाढवणे. अशा बेकायदेशीर पद्धतीचा भांडवल बाजाराच्या सुगम कार्यावरही परिणाम झाला आहे. नंबर 3 कर्जाची अपुरी साधने. कर्जाच्या साधनामध्ये रोखे, कर्ज रोखे इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीचे कमी प्रमाण, देयकाची जास्त किंमत, लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्यामुळे कर्जाच्या सुरक्षिततेमध्ये जास्त व्यापार होत नाही. नंबर 4 व्यापाराच्या प्रमाणातील घट. गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहाराची उपलब्धता व प्राधान्य असल्यामुळे प्रादेशिक शेअर बाजारामध्ये व्यापाराच्या प्रमाणात तीव्र घट झाली. कारण गुंतवणूकदार बॉम्बे वायदे बाजार व नॅशनल वायदे बाजार या भाग बाजारातील रोख्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशा प्रकारे हे जे 5 बाबी आहेत, माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव, व्यापाराच्या प्रमाणातील घट, कर्जाची अपुरी साधने, अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार आणि वित्तीय घोटाळे या 5 मुद्द्याला धरून आपण भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या स्पष्ट केल्या आहेत. याच्यानंतर प्रश्न जो 8वा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे लिहायच्या संदर्भात आपणाला 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. भारतीय नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. तर भारतातील नाणे बाजार जो आहे त्याचा रोल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे याच्या संदर्भात आपणाला मनी मार्केट याच्या संदर्भात माहिती आपणाला 8 मुद्द्याच्या संदर्भात पाहायची आहे. त्यामध्ये कर्जदारांची अल्पमुदतीची गरज, त्याचबरोबर तरलता व्यवस्थापन, गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन म्हणजेच पोर्टफोलिओ, समतोल यंत्रणा, सरकारच्या वित्तीय गरजा, मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी, त्याचबरोबर रोख रकमेचा काटकसरीने वापर आणि वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी अशा या 8 मुद्द्याला धरून आपणाला नाणे बाजारातील जी भूमिका जी आहे ते या ठिकाणी स्पष्ट करायची आहे. नाणे बाजाराचा रोल जो आहे तो किती महत्त्वाचा असतो अल्पमुदतीच्या कर्जासाठी वगैरे आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ते या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे 8 मुद्द्यामध्ये. तर नंबर 1 आहे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज. नाणे बाजारामध्ये कर्जदाराच्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते. म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या अल्पमुदतीची कर्जे देण्याचा जे कार्य आहे ते नाणे बाजारामध्ये घडत असतं. तरलता व्यवस्थापन म्हणजे लिक्विडेशन म्हणजेच जे काही नाणे बाजारातील साधने आहेत त्या साधनांची सहज विक्री करता येते आणि त्याचं पैशात रूपांतर करता येऊ शकतं. म्हणजेच खरेदी विक्री सहज होते, सुलभतेने होते. नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे. त्यामुळे मौद्रिक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. परिणामी देशात आर्थिक स्थैर्य लाभते आणि आर्थिक विकास होतो. नंबर 3 गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन. नाणे बाजार गुंतवणूकदाराच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनविलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. याद्वारे गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचे तारण ठेवण्यास सक्षम होतात. यामधून जोखीम कमी करण्यात
आणि जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होते. नंबर 4, समतोल यंत्रणा. नाणे बाजार साधनांचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिमान करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल स्थापित करण्यास मदत करतो. नंबर 5, सरकारच्या वित्तीय गरजा. नाणे बाजार शासनाला कोषागार ट्रेझरी देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. नंबर 6, मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी. मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रांची आवश्यकता म्हणजेच गरज पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. हे धोरण मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केले जाते. अर्थव्यवस्थेतील पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिक विषयक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी देतो. नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळते. नंबर 7, रोख रकमेचा काटकसरीने वापर. नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाचा निकटचा म्हणजे जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर होतो. नंबर 8, वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी. नाणे बाजारामध्ये अल्पमुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटविण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होते. अशा प्रकारचे हे 8 मुद्दे जे आहेत, ज्यामध्ये कर्जदाराची अल्पमुदतीची गरज, त्याचबरोबर तरलता व्यवस्थापन, गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन, समतोल यंत्रणा, सरकारच्या वित्तीय गरजा, मौद्रिक वित्तीय धोरणांची अंमलबजावणी, रोख रकमेचा काटकसरीने वापर आणि वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी, या 8 मुद्द्याला धरून आपलं उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 8वां मध्ये शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही देशाची शिखर बँक किंवा अत्यंत महत्त्वाची बँक आहे, बँकांची बँक आहे, जे लेंडर ऑफ लास्ट रिसोर्ट म्हणून बघितलं जातं त्या बँकेकडे. त्या बँकेची कार्य पाहत असताना आपणाला वेगवेगळी कार्य स्पष्ट करता येतात, ज्यामध्ये चलनाच्या नोटांची निर्मिती करणे म्हणजेच चलन निर्मितीची मक्तेदारी या व्यापारी बँकेकडे आहे, आपलं रिझर्व्ह बँकेकडे आहे. कारण का तर चलनामध्ये साधर्म्य येण्यासाठी, एकजिनसीपणा येण्यासाठी आणि चलन संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी या रिझर्व्ह बँकेचा अधिकार जो आहे तो अबाधित आहे. आणि म्हणून आपणाला वित्तीय व्यवस्थेमधील सर्वात महत्त्वाची जी बँक आहे ती आहे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक ही संघटित क्षेत्रातील एक उच्च कोटीची संस्था आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक किंवा सेंट्रल बँक आहे. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद आहे, म्हणजे कायदेशीर आधाराची. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. त्यावेळेस केवळ फक्त 2,22,000 एवढं भांडवल होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. हा नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून सुरुवातीला ही जी बँक आहे ती खाजगी भागधारकांची बँक होती, कारण भारत सरकारचे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं जे भांडवल होतं म्हणजे त्या ठिकाणी केवळ 2,22,000 एवढंच भांडवल होतं, बाकी खाजगी भागधारकाचं भांडवल मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून त्या बँकेचं राष्ट्रीयकरण 1949ला केलं आणि संपूर्ण देशाच्या वित्तीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी ही एक महत्त्वाची बँक निर्माण झाली. मध्यवर्ती बँकेची कार्य पाहत असताना आपण त्याची व्याख्या पाहणे आवश्यक आहे. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे, असं डॉक्टर M.H. डिकॉक यांनी स्पष्ट केलेलं आहे. डॉक्टर W.S. शॉ यांच्या मते
अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. याच्या संदर्भात आणखी काही व्याख्या आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं रिझर्व्ह बँकेच्या व्याख्या, रिझर्व्ह बँकेची कार्य, प्रत्येक कार्यामधील असलेले वेगवेगळी उपकार्य याचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला संपूर्ण त्या पाठाच्या संदर्भात आणि रिझर्व्ह बँकेच्या कार्यासंदर्भात इत्थंभूत आणि सखोल अशी माहिती प्राप्त होऊ शकेल. त्या संदर्भात आपण लिंकसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. ते लिंक पहा म्हणजे रिझर्व्ह बँकेची सखोल अशी कार्य कळतील. याच्यामध्ये आपल्याला चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक, रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जाते. या मुद्द्याच्या संदर्भात याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर नंबर 2, सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयावर सल्ला देते. म्हणून या संदर्भात सुद्धा सरकारची बँक म्हणून ही 3 जी मुख्य कार्य करावी लागतात ती कशा कशा प्रकारची आहेत याचं सुद्धा विश्लेषण आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल केलेलं आहे. नंबर 3, बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकावर वैधानिक नियंत्रण ठेवते म्हणजे कायदेशीर लीगली. सर्व अनुसूचित बँकांना, शेड्यूल्ड बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते, ज्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो आणि SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असे म्हणतो. CRR आणि SLRच्या स्वरूपात रकमा बऱ्याच ह्या रिझर्व्ह बँकेकडे ठेवाव्या लागतात प्रत्येक व्यापारी बँकांना. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. या प्रत्येक शब्दाबद्दल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल माहिती दिलेली आहे. नंबर 4, परकीय चलनाचा सांभाळ करणे. परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक, कस्टोडियन म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे. म्हणजे रुपया आणि डॉलर याच्यातला जो विनिमय दर आहे तो कायम ठेवणे, त्याच्यात स्थिरता ठेवणे हे रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. त्याच्यानंतर नंबर 5, पतपैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पत नियंत्रण केले जाते. संख्यात्मक पत नियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR कॅश रिझर्व्ह रेशो व सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर म्हणजे SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर क्वालिटेटिव्ह मेझर्समध्ये गुणात्मक पतनियंत्रणाचे साधनं जी आहेत त्यामध्ये कर्ज व तारण यातील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. नंबर 6, आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेचा इतर वित्तीय क्षेत्राच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करणे. नंबर 7, विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामे करणे. आणि नंबर 8, इतर कार्ये. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी क्लिअरिंग हाऊस किंवा निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणजेच लेंडर ऑफ लास्ट रिसोर्ट म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. अशा प्रकारे प्रत्येक मुद्द्यामध्ये
जे शब्द आहेत जसे की निरसन केंद्र, याबद्दल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर अंतिम ऋणदाता लेंडर ऑफ लास्ट रिसोर्ट याबद्दल संपूर्ण इत्थंभूत माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर हुंड्या वटविणे म्हणजे काय, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, SLR, CRR, त्याचबरोबर बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर याच्या संदर्भात तुम्हाला लिंकबद्दल माहिती सांगितलेली होती. ते लिंक तुम्ही पाहू शकता आणि सखोल असं प्रत्येक मुद्द्याच्या संदर्भात इन डिटेल अशी माहिती तुम्ही मिळवू शकता. आणि हे प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, त्याचं विश्लेषण याच्या अगोदर केलेलं आहे. नंबर 1 आहे भारतातील नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करा. तर त्याच्यामध्ये दुहेरी रचना आहे, व्याजदरामध्ये समानतेचा अभाव, निधीची कमतरता, हंगामी चढउतार, वित्तीय समावेशनाचा अभाव, तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई, असे हे 6 मुद्दे इन डिटेल आपण याच्यात अभ्यासलेले आहेत. हे असे मुद्दे तुम्ही पाठ करत चला, लिहून पाठ करा. एकदा विश्लेषण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात राहील. त्याच्यानंतर नंबर 2 प्रश्न 7व्यामध्ये नंबर 2 आहे व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा. फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे, दुसरं कार्य आहे कर्ज देणे. तर पहिल्या कार्यामध्ये ठेवी स्वीकारण्यामध्ये मागणी ठेवी आणि निश्चित कालावधी ठेवी हे 2 भाग आहेत. ठेवी स्वीकारण्यामध्ये मागणी ठेवी, निश्चित कालावधी ठेवी. पुन्हा मागणी ठेवीचे 2 भाग आहेत, चालू ठेवी करंट अकाउंट अँड सेविंग अकाउंट, चालू ठेवी आणि बचत ठेवी. निश्चित कालावधी ठेवी याला आपण रिकरिंग डिपॉझिट म्हणतो, याला करंट डिपॉझिट, सेविंग डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट आणि टाईम डिपॉझिट. म्हणून निश्चित कालावधीचे हे 2 भाग आहेत, आवृत्ती ठेवी आणि मुदत ठेवी. मागणी ठेवीचे 2 भाग आहेत, चालू ठेवी, बचत ठेवी. म्हणून ठेवी स्वीकारण्याचे मुख्य 2 भाग कोणते, मागणी ठेवी आणि निश्चित कालावधी ठेवी. पुन्हा मागणी ठेवीचे 2 भाग कोणते, चालू ठेवी, बचत ठेवी. निश्चित कालावधीचे 2 भाग कोणते, आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी. त्याच्यानंतर दुसरं कार्य आहे कर्ज देणे. कर्ज देण्यामध्ये मागणी कर्ज, अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज, दीर्घ मुदतीची कर्जे, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत आणि हुंडी वटविणे याच्या संदर्भात याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल तुम्हाला माहिती प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ड आहे सहाय्यक कार्य, म्हणजे हुंडी वटविणे आणि सहाय्यक कार्य. सहाय्यक कार्यामध्ये आहे निधी हस्तांतरण, नंबर 3 आहे हे कार्य, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, सहाय्यक कार्य आणि पतनिर्मिती करणे. हे 4 कार्य आहेत. ठेवी स्वीकारण्यामध्ये हे भाग आला, कर्ज देणेमध्ये हे मुद्दे आले. प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आणि नंबर 3 आहे सहाय्यक कार्य. सहाय्यक कार्यामध्ये निधी हस्तांतरण, रकमा जमा करणे, प्रासंगिक देणी देणे, परकीय चलनाचा व्यवहार करणे, सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग. आणि 4थं कार्य आहे पतनिर्मिती करणे, म्हणजे व्यापारी बँका पतनिर्मिती कशी करतात याच्याबद्दल सुद्धा आपल्याला सखोल माहिती याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न 7व्यामध्ये 3रं प्रश्न आहे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. रोल ऑफ कॅपिटल मार्केट इन इंडिया. त्याच्यामध्ये हे 5 मुद्दे आहेत, त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. दीर्घकालीन मुदतीची बचत, समभाग भांडवल पुरविणे, परिचालन किंवा कार्यवाही कार्यक्षमता, नंबर 4 त्वरित मूल्यांकन, नंबर 5 समन्वय. त्याच्यानंतर प्रश्न 7व्यामध्ये 4था प्रश्न आहे भारतातील भांडवल बाजारातील समोरील समस्या स्पष्ट करा. याच्यामध्ये नंबर 1 आहे वित्तीय घोटाळे, नंबर 2 अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार इन्सायडर ट्रेडिंग, नंबर 3 कर्जाची अपुरी साधने, नंबर 4 व्यापाराच्या प्रमाणातील घट आणि नंबर 5 माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. प्रश्न 8वा जो आहे सविस्तर उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. तर ह्या 8 मुद्द्याला धरून आपण विश्लेषण केलेलं आहे. ह्या 8 मुद्दे म्हणजे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज, नंबर 2 तरलता व्यवस्थापन, नंबर 3 गुंतवणूक पत्रक किंवा व्यवस्थापन पोर्टफोलिओ, नंबर 4 समतोल यंत्रणा, नंबर 5 सरकारच्या वित्तीय गरजा,
नंबर 6 मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी. नंबर 7 रोख रकमेचा काटकसरीने वापर. आणि नंबर 8 वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी. या 8 मुद्द्याला धरून आपलं उत्तर अपेक्षित आहे. आणि प्रश्न 8व्यामध्ये शेवटचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. नंबर 1 आहे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक, म्हणजेच मक्तेदार हे करन्सी निर्माण करण्याची. फक्त नाणी 1 रुपयाचे नाणे आणि नोट फक्त भारत सरकारचं वित्त मंत्रालय छापतं. बाकी सर्व चलनी नोटा ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हा अधिकार आहे. तर याच्या संदर्भात आपण पूर्ण व्हिडिओमध्ये, याच्या अगोदरच्या व्हिडिओ जो आहे धड्यावरचा, त्याच्यात इन डिटेल अशी या सगळ्या मुद्द्याला धरून विश्लेषण केलेलं आहे. तर चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. नंबर 2 सरकारची बँक म्हणून कार्य. या 3 मुद्द्याला धरून पुन्हा विश्लेषण आपण केलेलं आहे. सरकारची बँक म्हणून 6 प्रकारची कार्य ही सरकारची बँक म्हणून कार्य करते रिझर्व्ह बँक. ह्या 6 अधिकाराचं किंवा कार्याचं विश्लेषण आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. सरकारची सल्लागार म्हणून जी कार्य आहेत ते आपण बघितलेली आहेत. सरकारचा प्रतिनिधी म्हणून जी काही कार्य करायची आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती, इत्थंभूत माहिती, सखोल माहिती तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नंबर 3 आहे बँकांची बँक. नंबर 4 परकीय चलनाचा सांभाळ करणे. नंबर 5 पतपैशाचे नियंत्रण. पतपैशाचे नियंत्रण करत असताना क्वांटिटेटिव्ह मेजर्स आणि क्वालिटेटिव्ह मेजर्स, संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने, याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये किंवा लिंकमध्ये तुम्ही जर गेलात या धड्याच्या संदर्भाच्या तर तुम्हाला सखोल माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये बँक रेट आहे, संख्यात्मक साधनामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार. नंबर 3 रोकड निधीचे बदलते गुणोत्तर. नंबर 4 CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, रोकड निधीचे गुणोत्तर. आणि SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर. ही आपली संख्यात्मक साधने आहेत, क्वांटिटेटिव्ह मेजर्स. आणि गुणात्मक साधण्यामध्ये कर्ज व तारण यातील गाळ्याचे नियमन. नंबर 2 कर्जाचे नियंत्रित वाटप. आणि नंबर 3 नैतिक मनधरणी. हे क्वालिटेटिव्ह मेजर्स आहेत. या 2 साधनाचा वापर करून देशामध्ये चलन संख्या निश्चित आणि नियंत्रित केली जात असते. त्याच्यातूनच भाववाढ आणि भावघटीवर नियंत्रण ठेवलं जातं. तेजीमंदीच्या चक्रावर नियंत्रण ठेवण्याचं काम या साधनांच्याद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. त्याच्यानंतर नंबर 6 आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे. नंबर 7 विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. याच्यामध्ये 7 छोटी छोटी कार्य आहेत, याच्याबद्दलचं विश्लेषण याच्या अगोदरच्या व्हिडिओत केलेलं आहे. इतर कार्य, त्याच्यामध्ये सुद्धा निरसन केंद्र आणि अंतिम ऋणदाता याही मुद्द्याचं विश्लेषण या अगोदरच्या म्हणजे पूर्ण धड्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, व्यापारी बँक, नाणे बाजार, भांडवल बाजार, त्यांच्या भूमिका, त्यांच्यासमोर असलेल्या समस्या, रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक यांच्या व्याख्या, त्याचबरोबर नाणे बाजार, भांडवल बाजार याच्यातील फरक, त्याच्यानंतर जो अल्पमुदती कर्ज, दीर्घमुदती कर्ज याच्याबद्दलची माहिती, इत्थंभूत माहिती आपण पाहिलेली आहे. आज एवढेच.